सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, पाहूया खांडवी कशी बनवायची ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बेसन, ताक, आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, हळद, मीठ आणि फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता. सर्वप्रथम आपण मिक्सरचं मोठं भांड घेऊया. त्यात आपण बेसन, ताक, त्यात सोबत आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि हिंग हे सगळे जिन्नस घालून त्याचं एक फाईन बॅटर बनवून घेऊया. पहा, आपलं बॅटर तयार आहे. आता आपलं हे जे बॅटर आहे ते एक बारीक गाळणीने गाळून घेऊया. पहा, आपलं बॅटर गाळून तयार आहे. आता आपलं बॅटर तयार आहे, तर आपण एका नवीन पद्धतीने खांडवी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण एका प्लेटला तेलाने ग्रीस करून घेऊया आणि एक पसरट भांड, मी इथे कढई घेतलेली आहे, त्यात हाईटसाठी एक रिंग ठेवून त्यात पाणी घेऊन पाणी उकळेपर्यंत व्यवस्थित असं झाकण लावून तापवून घेऊया. पहा, आपलं पाणी मस्त उकळलेलं आहे. आता आपण जे आपलं बॅटर आहे ते एकदा मिक्स करून घेऊया आणि जे आपण तेल लावलेलं भांड होतं त्याच्यात 1 ते 2 डाऊल इतकं ते बॅटर घेऊन त्याला व्यवस्थित असं स्टीम करून घेऊया. मी कमीत कमी 5 मिनिटं बॅटर स्टीम करून घेतलेलं आहे. पहा, आपलं बॅटर मस्त स्टीम झालेलं आहे. त्याच्यामुळे ते व्यवस्थित वरून सुकलेलं दिसत आहे. थोडंही ओलं चिपचिपीत पीठ नाही आहे वर, म्हणजेच आपलं बॅटर शिजलं आहे. आता आपण ती प्लेट काढून घेऊया आणि तशीच तयार केलेली दुसरी प्लेट ठेवून ती सुद्धा आपण स्टीम करून घेऊया. पहा, आपली ही जी पहिली प्लेट होती ती थोडीशी गार केली आहे. त्यावर मी थोडीशी कोथिंबीर पसरवून घेतली आहे. तुम्ही कोथिंबीरी सोबत सुकं खोबरं, सफेद तीळ सुद्धा पसरवून घेऊ शकता. आता मी त्याचे कापे करून घेत आहे. तुम्हाला ज्या साईजची खांडवी हवी आहे तुम्ही त्या साईजची कापे करून घेऊ शकता. पहा, असं आपण बाजूने कडा सोडवून घेऊया आणि आपण जे कापे करून ठेवलेले आहेत ते संपूर्ण थंड करून घेऊया. कापा पाडून आपलं जे ताट आहे ते संपूर्ण आपण थंड करून घेतलेलं आहे. आपली ही जी खांडवी आहे ती रूम टेम्परेचरवर आलेली आहे. आता ज्याप्रमाणे मी कापा करून घेतल्या होत्या आणि बाजूचे कोपरे सोडवून घेतले होते त्या ह्याने अलगद हाताने मी खांडवीचे रोल तयार करून घेत आहे, म्हणजेच खांडवी तयार करून घेत आहे. पहा, व्यवस्थित अशी खांडवी तयार झालेली आहे.
पहा, आपल्या सोप्या पद्धतीने खांडवी तयार आहे. एक एक करून मी सगळ्या खांडवींना रोल करून घेतलेले आहेत. गोलाकार शेप मध्ये फिरवून घेतलेले आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. त्याच्यासाठी मी फोडणीच्या भांड्यात तेल घेत आहे. पहा, आता तेल तापलेलं आहे. त्यात मी टाकली आहे थोडीशी मोहरी, त्याच सोबत कढीपत्ता, आपली फोडणी तयार आहे. आता आपण ती आपल्या खांडवीवर पसरवून घेऊया. तयार आहे झटपट अशी सोप्या पद्धतीची खांडवी. आता आपण त्याला सजवून घेऊया. त्याच्यासाठी मी वरून कोथिंबीर घालत आहे. त्याचसोबत तुम्ही त्याच्यावर किसलेलं खोबरं, सफेद तीळ सुद्धा टाकू शकता आणि त्याला गार्निश करू शकता. तयार आहे आपली झटपट सोप्या पद्धतीची खांडवी. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते.